परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने नुकतंच प्लांट डायग्नोस्टिक मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत मानवत तालुक्यात विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने प्लांट डायग्नोस्टिक मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत मानवत तालुक्यातील टाकळी निलवर्ण इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केळी, पपई आणि तुरीवर पडणाऱ्या रोग आणि किडींची माहिती दिली। सध्या तुरीवर विविध किडींचा प्रादुर्भाव होतोय। या किडीपासून पिकांचं संरक्षण कसं करावं याविषयी डॉक्टर डी पटाईत यांनी मार्गदर्शन देखील केलं। सर्वात जास्त नुकसान होतं तुरीमध्ये आपल्याला ते किडींमुळे आणि रोगांमुळे होतं। तर या किडींचं व्यवस्थापन योग्य वेळी जर केलं तर निश्चितच आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे या किडींचा बंदोबस्त होऊ शकतो आणि आपल्याला निश्चितच जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं। सध्या जी कळी अवस्था आहे तर यावेळी आपल्याला या कळी अवस्थेमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, कारण मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात किडींनी अंडी देण्यास चालू केलेली आहेत आणि लहान अवस्थेमध्ये या ठिकाणी अळीची अवस्था आहे आणि अशा वेळी कुठल्याही प्रकारच्या भारीच्या औषधाकडे किंवा जास्त किमतीच्या औषधाकडे शेतकऱ्यांनी न जाता कमी खर्चाचे साधारण औषधं या ठिकाणी जर वापरले तर निश्चितच कमी खर्चामध्ये आपल्याला योग्य प्रकारे किडींचं व्यवस्थापन करता येतं। तर त्याकरता शेतकऱ्यांनी क्विनॉल्फॉस आहे, क्लोरोपायरिफॉस आहे किंवा प्रोफेनोफॉस आहे, यापैकी कुठलंही एक कीटकनाशक जर आपण 10 लिटर पाण्याला साधा पंप असेल तर 20 मिली आणि पेट्रोल पंप असेल तर 10 लिटर पाण्यात त्या ठिकाणी 3 पट 60 मिली वापरून जर एक फवारणी केली तर निश्चितच फायदेशीर दिसून येतं। आणि याच्यासोबत जर शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क जर मिसळून वापरला तर निश्चितच आणखीन चांगल्या प्रकारे फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होऊ शकतो। दुसरी फवारणी जेव्हा आपण तूर आपली 50% फ्लोरात असेल तर अशा वेळी करणं आवश्यक आहे, कारण त्यावेळेस अळीची अवस्था ही मोठी झालेली असते, अळी ही दुसऱ्या अवस्थेतून पुढे गेलेली असते। अशा वेळी थोडेसे भारीचं औषध म्हणजे इमामेक्टिन बेंझोएट 5% आहे किंवा इंडॉक्झेकार्ब आहे, जे आपण 10 मिली प्रति 10 लिटर पंपाला वापरू शकतो साध्या पंपाला, आणि पेट्रोल पंप असेल तर 30 मिली वापरू शकतो। आणि इमामेक्टिन बेंझोएट हे साध्या पंपाला 3 ग्रॅम आणि पेट्रोल पंपाला 9 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे त्या ठिकाणी फवारणी करता वापरू शकतो। शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस अळी खूप मोठी झालेली असते, तिची अवस्था ही शेवटच्या टप्प्यामध्ये असते आणि अशा वेळी आपल्याला साधारण औषधांनी त्या ठिकाणी किडीचं व्यवस्थापन होत नाही। अशा वेळी मात्र आपल्याला आणखीन थोडी भारीची आणि चांगल्या दर्जाची औषधं घेणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये क्लोरेंट्रिनोप्रॉल आहे किंवा फ्लुबेंडामाइड आहे किंवा स्पिनोसॅड आहे, यापैकी कुठलंही एक कीटकनाशक त्या ठिकाणी 2 मिली साध्या पंपाला आणि 6 मिली पेट्रोल पंपाला 10 लिटर पाण्यात मिसळून त्या ठिकाणी फवारणी करायची। या व्यतिरिक्त तुरीमध्ये शेंगमाशी ही एक कीड आपल्याला छुपी कीड म्हणून दिसून येते की ज्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीला अडकण होऊन बाजारभाव कमी मिळतो। तर अशा वेळी आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीला डायमिथोएट किंवा मोनोक्रोटोफॉस यापैकी कुठलंही एक कीटकनाशक त्या ठिकाणी मिसळून दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीला फवारणी घ्यायची आहे। जर डायमिथोएट घेत असाल तर 10 मिली साध्या पंपाला आणि 30 मिली पेट्रोल पंपाला वापरायचे। मोनोक्रोटोफॉस जर घेत असाल तर 15 मिली आणि 45 मिली या प्रमाणात त्या ठिकाणी फवारणी करता आलटून पालटून वापरायचे। निश्चितच 3 फवारण्यामध्ये चांगल्या प्रकारे किडींचं त्या ठिकाणी बंदोबस्त होऊ शकतो आणि आपल्याला निश्चितच उत्पादनात वाढ होऊ शकते। रिलायन्स फाउंडेशन शाश्वत शेती शाश्वत विकासासाठी काम करते। प्रत्यक्ष शेतात जाऊन शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्यानं शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। मराठवाडा कृषी विद्यापीठाची आमचा MOU झालेला आहे आणि असे कार्यक्रम राबवत असताना विद्यापीठातील तज्ज्ञ आमच्यासोबत नेहमीच असतात आणि त्याच अनुषंगाने आम्ही या निलवण टाकळी या गावामध्ये एक प्रक्षेत्र व्हिजिट नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना अतिशय चांगली माहिती विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टर डी पटाईत सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फील्डवर जाऊन त्यांच्या पिकाविषयी येणाऱ्या किडी रोग या संदर्भात मार्गदर्शन केलं। आम्ही शेती करत असताना रिलायन्स फाउंडेशन आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या आम्हाला सर्व शेतकऱ्याला सहकार्यातून वेळोवेळी मार्गदर्शन होतं। व्हॉट्सअप असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून असेल आणि किंवा प्रत्यक्ष शेतावरती येऊन योग्य रीतीने आम्हाला मार्गदर्शन होतं आणि त्यांच्या आम्हाला सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आमच्या सर्व शेतकऱ्याच्या शेती करण्यामध्ये फार मोठा बदल घडून आलेला आहे। पिकांवर रोग आणि किडी पडल्यानंतर शेतकरी महागडी औषधं वापरतात, त्यामुळे उत्पादन खर्च वाढतंय। मात्र अशा कार्यक्रमामुळे सुरुवातीच्या काळातच कीड आणि रोगांची माहिती मिळाल्यास कमी खर्चात नियंत्रण मिळणं शक्य होतं।
राजेश काटकर सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही परभणी.